टाका जरा. हो टाकते. आज पूजेत तुझं लक्ष नव्हतं. चूक झाली बाबा. वा आई, पुरणपोळी मस्त झाली. हा अरे तू येणार आहेस म्हणून आईनं खास तुझ्यासाठी केलंय. एक वाढ त्याला आणखी एक. हो नको नको वहिनी, गोड झाले बरोबर. घ्या हो भाऊजी, असू द्या. अरे खा रे, काय होत नाही एवढं खाल्ल्याने. उगाच त्याला आग्रह करू नका. हॉस्टेलवर चमचमीत खायची सवय झाली आहे, इतक्यात गोड जाणार नाही. घे. बाबा तुम्हाला नको. येऊ का घरी? वकील साहेब तुम्ही एवढ्या रात्री काटक वॉरंट घेऊन आहात का काय? नाही, आधी पोलीस, मग गुंड, आता तुम्ही. गुरुजी, एक बातमी वाईटच आहे. कशी सांगावी तेच काही कळत नाही. काय झालं आदित्यचं? आदित्य या जगात नाही राहिला. काय झालं? पुढे वाढलास तू? पुढे मारला तुला? कुठल्या मुलीची छेड काढलीस? बाबा, मी तुमच्याशी खोटं नाही बोलू शकत आणि खरंही नाही सांगू शकत. आता एवढंच सांगतो. तुला एक स्पष्ट सांगतो, या घरात राहायचं असेल तर या घराचे नियम पाळले पाहिजेत. कळलं? जर या नियमाप्रमाणे चालायचं नसेल तर तुला घराबाहेर जावं लागेल. काय नाही, मी समजेन. मला एकच मुलगा आहे, दुसरा मुलगा मेला म्हणून. हा, थांब रे. प्रेम नगरी, प्रेम नगरी. संशयित आदित्य पुजारी याच्यावर जे आरोप लावण्यात आले आणि सदरचे आरोप ज्यांनी केले त्यांनीच या कोर्टापुढे शरणागती पत्करून हे आरोप खोटे आहेत हे सांगितले. तरीही आदित्य पुजारी याच्या उमेदीच्या काळात त्याला पोलीस कोठडीत राहावे लागले. अत्यंत मानहानी झाली. त्याबद्दल कोर्ट दिलगिरी व्यक्त करत आहे आणि आदित्य पुजारी याला या खटल्यातून निर्दोष मुक्त करत आहे. बाजीराव देशमुख आणि त्यांच्या कटात सामील झालेल्या सर्व साथीदारांना कोर्टाची दिशाभूल करून अवमान केल्याबद्दल तात्काळ अटक करण्याचे आदेश कोर्ट देत आहे. Silence. Court is adjourned.
बाबा आदित्य आणि साक्षी यांची तब्बल 8 वर्षांनी भेट झाली. नव्याने एकत्र येऊन त्यांच्या स्वप्नातील प्रेमनगरी उभी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या वाटचाली शुभेच्छा देण्यासाठी न्यायालयाबाहेर युवा पिढी जमली आहे. त्याच्या इज्जतीसाठी आपल्या मुलांचा बळी देणाऱ्या या आई वडिलांशी बोलायचंय. असेल तो या तरुण पिढीसाठी रोजगार, त्यांच्या राहण्याची सोय, त्यांच्या शिक्षणाची सोय, किंबहुना एक वेगळा समाज असेल आणि या समाजात ते ताठ मानेने जगतील. आणि अशा या स्वप्न नगरीचं नाव असेल मित्रांनो प्रेम नगरी. हो प्रेम नगरी, माझी आणि साक्षीची प्रेम नगरी. प्रेम नगरी एका क्षणात गायब झाला. हे आहे प्रेम, ही आहे खऱ्या प्रेमाची ताकद. खऱ्या प्रेमाची ताकद. हो, बोलायचंय या समाजाशी आणि आई वडिलांशी. बोलायचंय. समाजात एखाद्या कुटुंबातील मुला मुलींनी पळून जाऊन लग्न केलं तर हा समाज त्या कुटुंबाचं जगणं मुश्किल करतो, त्यांना बदनाम करतो, त्यांना नावं ठेवतो. त्यांना असं नाव दिलं जातं की हे कुटुंब एक गाठीचं कुटुंब आहे. मग अशा या गाठीच्या कुटुंबासोबत कोणीही समाजात सोयरी करायला तयार होत नाही. आणि अशा या समाजात ताठ मानेने जगता यावे म्हणून हे आई वडील तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलाला संपवायलाही हे मागे पुढे पाहत नाहीत. संपवायलाही मागे पुढे पाहत नाही. एवढं वाईट असतं का हो प्रेम? एवढा मोठा गुन्हा आहे का हो हा? एवढा मोठा गुन्हा आहे का? गेले ते दिवस, गेल्या त्या रूढी, परंपरा, जातीपाती विसरा आता हे